तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र 17, 18, 19च्या दरम्यान काही भागामध्ये पाऊस सुरू राहणार आहे. म्हणजे परवाच्याला किती 17, 18, 19च्या दरम्यान. मग तो पाऊस कुठं असेल? एक तर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, इचलकरंजी, राधानगरी, पुण्याच्या पश्चिमेला, त्याच्यानंतर इकडं कोल्हापूर, त्याच्यानंतर निपाणी, बेळगाव, कर्नाटक, त्या परिसरामध्ये कर्नाटक देखील राहणार आहे. इकडं लातूरकडं, उदगीरकडं, नळदुर्ग, अक्कलकोट परिसराकडं, त्याच्यानंतर किल्लारी जिथं भूकंप झाला तिथं देखील, त्याच्यानंतर इकडं उदगीरकडं, नांदेडकडं, आदिलाबाद. म्हणजे सांगायचं झालं तर 17, 18, 19च्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस थोडा सुरुवात होणार आहे. सगळीकडे नाही, पण तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून ज्यांची हळद असेल, कांदा असेल, तर तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत त्या परिसरातल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी झाकून घ्यायची, ठेवायची. कारण की राज्यामध्ये 17, 18, 19च्या दरम्यान पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर 21, 22च्या नंतर ते पाऊस पुन्हा थोडी वाढ होत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग त्याच्यानंतर तो पाऊस नाशिककडे जाईल, पुन्हा नंदुरबारकडे जाईल, धुळेकडे जाईल, जळगावकडे जाईल. त्याच्यानंतर इकडं मुंबईला देखील असेल, मुंबई, कल्याण, त्याच्यानंतर इगतपुरीकडे राहील, त्याच्यानंतर संगमनेरकडे जाईल, आंबेगाव, जुन्नर त्या परिसरात राहील, अहिल्यानगरकडे देखील पडेल, काही भागामध्ये शिर्डी, राहता त्या परिसरामध्ये देखील पडेल. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 17, 18, 19लाच बघा ना तुम्ही, थोडं वातावरणात लगेच बदल होईल. तुम्हाला एक सांगायचं झालं तर म्हणजे 17, 18, 19च्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. ढगाळ वातावरण असल्यामुळं लगेच गरमी देखील दिसणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. सांगायचं झालं तर 17 ते 25च्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरणात राहणार आहे. म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर विदर्भामध्ये देखील नागपूर जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा झालं, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, अमरावती ह्या परिसरामध्ये देखील काय होणार आहे, म्हणजे ह्या 22 ते 24च्या दरम्यान वातावरणात बदल होणार आहे. म्हणून विदर्भातल्या त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की त्या भागात देखील थोडं पावसाचं वातावरण होणार आहे. हे अवकाळी पाऊस सगळीकडे नाही पडणार, पण राज्यामध्ये वातावरणामध्ये खूप बदली झालेला दिसत. म्हणून हे लक्षात घ्यायचं. मराठवाड्यात देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो, मराठवाड्यात देखील 17 तारखेला म्हणजे काय होईल, आभाळ येणार आहे 17, 18, 19च्या दरम्यान. मग मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा आहे, इकडे नांदेड जिल्हा आहे. त्या परिसरामध्ये काय होईल, काही नळदुर्ग झालं, किल्लारी झालं, उदगीरकडं, त्याच्यानंतर बसव कल्याण, अक्कलकोट ह्या परिसरामध्ये थोडा पाऊस आलेला दिसेल. म्हणून हे लक्षात घ्यायचं. ज्यांचा हळद असेल, कांदा असेल, झाकून घ्यायचे.